नमस्कार. राष्ट्रउदय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिणे बंद केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी सुरू आहे. हे आंदोलन बेकायदेशीर असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. तसंच मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकार कसा तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे. यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे आमदार आणि खासदार आझाद मैदानावर येऊन त्यांची भेट घेत आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी आझाद मैदानात डॉक्टरांचं पथक दाखल झाले आहे. याला संवाद साधून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भेट घेतली. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी राष्ट्रउदय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.